पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज 293वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज वर्धापन दिन आहे। 293वा वर्धापन दिन आज उत्साहामध्ये शनिवार वाडा येथे साजरा केला जातोय आणि सकाळपासूनच आपण पाहतोय की मोठी गर्दी आहे ती पर्यटकांची या ठिकाणी पाहायला मिळते। आज शनिवार वाड्याचा 293वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं शनिवार वाड्याचा हा जो दिल्ली दरवाजा आहे तो सुद्धा उघडण्यात आलेला आहे। ज्या वेळेस वर्धापन दिन असतो त्यावेळेस हा जो दिल्ली दरवाजा आहे तो उघडण्यात येतो आणि प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी असते ती या निमित्तानं पाहायला मिळते। संपूर्ण शनिवार वाड्याच्या इथं आपण पाहतो की फुलांची सजावट आहे, रांगोळ्यांचे सडे आहेत ते सुद्धा टाकण्यात आलेले आहेत आणि सकाळीच शनिवार वाड्याच्या इथे वेगवेगळे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते सुद्धा झालेले आहेत। स्वतः मंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। 1832 साली आपण पाहिलं की थोरले बाजीराव पेशवे यांनी या शनिवार वाड्याची उभारणी केलेली होती। हा शनिवार वाडा बांधलेला होता आणि त्यानंतर अनेक पराक्रमांची जी यशस्वी सांगता आहे ती या शनिवार वाड्यावर झालेली आपल्याला पाहायला मिळते। 293वा वर्धापन दिन आहे तो मोठ्या उत्साहामध्ये शनिवार वाडा येथे पार पडताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।